काय आता आपण जेरीचा लुक बघूया बघा. हो जेरी आज बघा दिया शिवून क्यूट दिसते. बघा guys, मस्त दिसते आज जेरी. मी जाते माझ्या घरी तू राहा. मी काय करू इथं राहून? आज मावते गाईस. बटे का मी काय करू इथं राहून? बटे ना. रागवले ती गुस्सा झाले माझ्यावर. बेटा तो आपके सोबत येऊ नको आता मी नवरी टाकेन. नको ना असं होत वागू. मी देव कधी चिडत नाही पण आज मी मुद्दामून चिडणार आहे कारण का हा ब्लॉग जाम भारी होणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर हा ब्लॉग 5,000 फक्त व्ह्यू आणले ना या ब्लॉगला कुठे भेटलो आम्ही तर ते तुम्हाला आम्ही सगळं सांगू. त्यासाठी तुम्ही मला माहित आहे सपोर्ट करणार. 5,000 फक्त व्ह्यू करून दाखवा सगळ्यांनी. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो हा ब्लॉग एकदम खतरनाक होणार आहे कारण का मी ह्या ब्लॉग मध्ये तिला जाम त्रास देणार आहे. तर ती बघूया ती किती कंट्रोल करते स्वतःला, बघूया किती शांत ठेवते का माझ्यावरती ती रागवते. त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा लास्ट पर्यंत. आणि मित्रांनो पहिले तर एक सांगतो तुम्हाला, तिला लगेच राग येतं, ती जाम चिडतं माझ्यावर. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये सगळा दिसेल. आणि लवकर लवकर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर एक लाईक द्या. आणि मित्रांनो तिथून आपण इस्कॉन टेम्पलला पण जाणार आहे. आता मला तिचा फोन आलेला तर ती आता येते खाली. तर आपण थोडासा टाइमपास करू, हळूहळू जाऊ कारण का चिडायला पाहिजे ना. बघूया मित्रांनो, मी मस्त घरातून निघालोय आणि दिया आता पुढे आपल्याला भेटेलच, तुम्हाला समजेल. आणि मस्त पावसाचं वातावरण आहे, मी छत्री पण घेतले परत जास्त भिजायला नको. आणि पाऊस पण आता येणार आणि मी मस्त पैकी बघा बुटा पण घातले, काय बोलायचं. आणि मित्रांनो रोज दिया लेट येते, मी लवकर जातो. तर आज मी लवकर जाईन पण तिला नाही सांगणार की मी आलोय म्हणून. मी तिथं टाइमपास करीन मुद्दामून आणि तिला बोलन की मी येतोय येतोय. टाइमपास करू आपण तिकडे जाऊन. आणि ती बघा आता कशी चिडल आपल्यावर, मला दाखवतं. चला गाईस बघा पाऊस पण टायमावरती पडायला लागला. जेव्हा मी बाहेर येतो ना तेव्हाच पाऊस येतं आणि घरी गेलो का नाही येत. हा बघा, हे बघा गाईस मी जुईनगर स्टेशनला पण पोहोचलोय आणि दियाचा फोन पण आलेला मला. ती बोलते की मी तुर्ब्याला आले आणि मी तर जुईनगरला आलोय. मी तिला बोललो की मी घरातून आताच निघालोय आणि आता आपण मस्तपैकी कुठला तरी कोपरा धरू आणि तिथे लपू. आणि ती जेव्हा येईल तेव्हा आपण टाइमपास करत सांगायचं तिला काहीतरी चुरण लावायचा, म्हणजे कशी ती तापली पाहिजे अजून. तवा कसा तापतो तसा तिला तापवायची आहे. चला गाईस ती पुढे गेले स्टेशनच्या इथून, मला काही सांगितलं पण नाही तिने. कारण मी एक आपल्या आयफोन मध्ये आयफोन टू आयफोन ट्रॅक होतो ना त्याच्यातून मी ट्रॅक केलं तिला. तर ती पुढे दाखवते मला, पण मी फोन पण नाही केला आणि तिने पण मला केला नाही. तर थोडंसं राहू द्या, तिला पण थोडंसा कंटाळू द्या. आपण तसं जाऊ पुढं पुढं पाठी पाठी तिच्या. गाईस दी आणि माझ्याबरोबर उलटा गेम फिरवला. तिला मी बोललो, तिचा फोन आला आता मला, तर ती मला बोलते कुठे आहेस तू. मी बोललो तू कुठे आहेस. ती बोलते मी सलून मध्ये आले जेरीला घेऊन. आता तिने माझ्यावरतीच उलटा गेम फिरवला, आता काय बोलायचा. मस्त बोललो, ती माझ्यावर चिडल, आता मीच चिडन. जाऊ द्या गाईस, पहिला प्लॅन आपला अनसक्सेस झालाय. सेकंड प्लॅन आपला सक्सेस व्हायलाच पाहिजे. सक्सेस करू आपण सक्सेस. चला तुम्ही सलून मध्ये आलेला का दिया दाखवलं तुम्हाला. हे बघा सलून मध्ये, हे बघा. आणि कोण जेरी कुठे, जेरी पिकले इथे. जेरी बघा इथं मस्त पैकी केस विस काय करते, कापते. केस कापायला आले. आता बाबा जेरी पण नवीन लुक कडक करणार आहे एकदम दियासारखा. दियासारखं नाही रे, मग साधं नॉर्मल कट करते. अच्छा साधा नॉर्मल कट करणार आहे दिया. दियाकडे दाखव. गाईस आता आपण जेरीचा लुक बघूया बघा. हो जेरी आज बघा दिया शिवून क्यूट दिसते. बघा गाईस, तू गया बेटा, अब तू गया देख. मस्त दिसते आज जेरी. हे बाबा हो तरी दियाला काय झालं. चला गाईस आता आपण जाऊया पुढे. गाईस दियाला भूक लागले आणि मला बोलते मला काहीतरी खायला दे. मी बोललो मी नाही, माझ्याकडे पैसा नाही. बोलते माझ्याकडे 100 रुपये आहेत. बोलते आपण कॉफी पिऊ. 100 रुपयात गाईस मी किती 10 वडापाव खाईन. 100 रुपयाची कॉफी या केल त्यात काही पोट पण नाही भरणार, पानचट लागते ती पण. एवढी मेकअप बिकअप कशाला करून आली का म्हणजे काय कुठं आपल्याला फिरायला नाही जायचंय. फिरायला तर चाललो आपण. कुठं फिरायला बिरायला काय नाही. टेम्पलला ते काय फिरणं झालं, मंदिरात जायला असं. आणि हे असं काय कपडे घातलं येड्यासारखं. आजकाल चांगला कुर्ता बिरता घालायचा ना. अरे कुर्ता नाही बरोबर होत. नाही म्हणजे देवदर्शनाला असं कपडा कोण घालतं. कशाला असं बोलतो. कशाला बोलतात म्हणजे मला असं पटत नाही, मग मी असंच बोलीन ना.
नीट कपडे घालायचे ना. मी बोलतो त्या कुर्ता बिर्ता घालून आली असेल, बघतोय तर हे बघा काय घालून आली. मग अशी जेरी होती म्हणून काय बोललो नाही. तिथं पण तू जेरीलाच मस्त बोललास ना, मला थोडं बोललास. मग तेव्हाच मी बोललो. का मला वाटलं की तू कुर्ता घालून आली असेल, पण तू कुर्ताच नाही घालून आली. आणि त्या होट बीट एवढा पिंक केलाय, कुठले लिपस्टिक लावलाय, लाल लाल टमाटर सारखा गाल केलाय. तुला काय झालं यार? मग ते नाही करत यार तुझ्या बरोबर. राहायचं तर नीट राहा. ये फंस गया सीएम। क्या बोला क्या बोला? मी मारेन तुला जर असा काय बोललास तर. हा, मग नीट राहा ना. आता कुर्ता बिर्ता घालायचा तर हे काय कपडं तू घातलं. आज का असं बोलतोस, कधी बोलत नाही म्हणा असं. बोलत नाही म्हणजे तू कशी करतात पण तशी तू. काय केलं? काय केला म्हणजे? मग ठीक आहे, नको जाऊया इस्कॉन टेम्पलला, कॅन्सल. हा मग कॅन्सल. असं कपडे कोण जातात देवदर्शनाला? ठीक आहे, नको जाऊ. मग मी तुला व्हिडिओ कॉलवर पण दाखवला की मी हे कपडे घालते, मग तू आता का असं बोलतोस? ये फंस गया सीएम। का म्हणजे? का बोलतोस? बोल. असं नको ना बोलू. मग तेव्हा व्हिडिओ कॉल केलेला तेव्हाच बोलायचा होता ना तुला की नको कपडे घालू असं. मग मी नसतं घातलं. तेव्हा मी बोललो असतं तर तुझा परत मूड ऑफ झाला असता. मग बोलली असतीस की हो आता तर मी येतच नाही, म्हणून मी काय बोललोच नाही. अरे मग मूड ऑफ झाला असता, मग तू इथं येऊन माझा मूड ऑफ केला असत ना आता तसं पण. मी कुठं मूड ऑफ केलाय तुझा? हे व्हिडिओ बंद कर. ठीक आहे, मग नको जाऊया इस्कॉन टेम्पलला. मी जाते माझ्या घरी, तू राहा. मी काय करू इथं राहून? आज मावतय गाईस. बटे चलेगा? मी काय करू इथं राहून? ओ मैडम बटे ना. नहीं, हमको जाना रागवले ती, गुस्सा झाले माझ्यावर. है. बेटा तो आपके ही तरफ. तेव्हा कैसी बोल रे इसका बेटा हो. गाईस मी ठीक है, आता आप अकेला जाएगा? मी आता इथं आता बघा हे जाते ते आणि मी आता अंकल वर थांबतोय. माझी छत्री दे. छत्री त्याच्या आयला. छत्री दे माझी. छत्री दे चल. माझी गाय छत्री घेते आणि जाते बघा छत्री घेऊन. इथून मी छत्री आणले मस्त वेगळे पाऊस येतोय आणि गाय तिला भिजत चालले बघा बारक्या बारक्या पावसामध्ये गाईस. आणि हा प्लॅन सक्सेस होतोय, सक्सेस. तिला चिडते माझ्यावर, तिला अजून चिडव. पलटच कुठं मग जातेच कुठं आता? हा तू जा. कुठं जाऊ मी? घरी जा तिथे. एवढी काय त्याच्या चिडतेस माझ्यावर? हा, मग तुला मी व्हिडिओ कॉलवर दाखवलेलं ना कपडे, मग तू आता कशाला असं करतोस? असा कशाला करतोस म्हणजे? मग दाखवलेस तर दाखवलेस, त्याच्यात काय एवढा? अरे पण तुला झालंय काय, मला काय तो समजा नाही. मला कुठं काय झालंय? नको बोलू नको. मी हॅलो, मी कशाला नको बोलू? याला सांग रे, मेंटल झालाय बघ. हॅलो, हा बघ ना, याला स्वतःला मी दाखवलं व्हिडिओ कॉलवर कपडे मी घातलेलं आणि आता मला असं तसं बोलतय की असं का कपडे घातलंस, हे का ते का. हा चल, करते नंतर. इकडे एवढं स्टेशन तिकडं आहे, इकडे कुठे जातेस मग? माझी मर्जी, तू जा ना तुझ्या घरी. माझी पण मर्जी, मी पण जाईन घरी. जा ना, तू टेम्पो बसून जाईल ना. टेम्पून कशाला बसून जाते? ट्रेन इथं आहे, जा ट्रेन. हा बघ इथं बस स्टॉप पण आहे, जा बसनी लवकर. गाईस मी तिला कधी असं बोलत नाही, पण आज बोलतोय. बसनी जातेस काय? इथं थोडी बस भेटते तुझी, त्या साईडला भेटता. हा त्या साईडला जा, मग इथं काय बसून करणार आहे? काय आपण इस्कॉन टेम्पल जाणार होतो, पण आता नाही जाणार कारण काय तो 4 वाजता ओपन होता. मला पण माहित नव्हतं आणि माझा मित्र पण येतोय, तर आता मी शॉपिंगला पण जाणार आहोत. आणि दिया इकडे गेले दुकानामध्ये, तिला भूक लागले म्हणून काय आणायला. आणि तिला आपण अजून रागवूनच राहू, तिला अजून चिडवू, तिला बोलायचं की तू असे कपडे घातलेस म्हणून आपल्याला नाही जायचं आहे. तिला काही सांगायचं नाही आपण. बघा तुम्हीच. तू का नाही करत, मला काही समजा नाही. काय नाही कर. चल ना, जाऊ कुठं? इस्कॉनला. नको रे, कशाला इस्कॉन बिस्कॉनला असे काय मला घातले नाही कपडे दिसतेस इकडे बघ. कोणालाच एवढं सकाळी सकाळी उठून. अरे मग असे कपडे कोण इस्कॉन देवाच्या दर्शनाला थोडी जातं? अरे मग काय झालं, काय असं थोडं असतं की पूर्ण टाइम चांगलंच हे काय काय वाईट आहेत का कपडं? वाईट आहेत मग, असं थोडी कोण जातं कधी. मी तर कधी बघितलंय पण नाही असं कोण कधी फिरतं जाऊ बिरतं दे, मंदिरात. मला नाही यायचं
जायचंय तू कपडे पण आणायला तूच जा आणि सगळीकडे तूच जा. मला आजपासून बोलव नको जा. अरे बोलव बिलव नको म्हणजे ऐसा मत करो मेरी जान. जाऊ चल. माझ्या सोबत येऊ नको नाही तर मी इथं उडी टाकेन. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. उडी इथनं एवढ्या जवळून उडी टाकतेस. आला लोक कड्यावरून उडी टाकतात आणि हे बघा इथून उडी टाकीन बोलते. काय बोलायचं डिप्रेशन. काय तापले ती माझ्यावर जाम. सकाळीच मला नाही बोलवायचं होतस ना तुम्ही. एवढ्या सकाळचा म्हणजे मेगा ब्लॉग असतं ना. आज मेगा ब्लॉग नव्हता. मला थोडी माहिती, मी नाही बघत मेगा ब्लॉग ना फेगा ब्लॉग. चल ना मी इतकी रेडी होऊन पण आलो ना तू असा करतस माझ्यासोबत. असला अवतार हे खाली काय फ्लिप फ्लॉप घातले. अशी थोडी कोण ड्रेसिंग मारून देवा दर्शनाला जाता. म्हणजे चप्पल पण काय ह्याची घालून जायचं काय एकदम. ठीक त्या आहे. चपल्या तो पाणी बिनी उडतं त्याच्यावर. आजची पॅन्ट खराब होते ही बघा. हे बघा पॅन्ट खराब झाले ते बघा. काय बोलायचा पावसामध्ये कोण घालता अशा फ्लिप फ्लॉप. तू जा ना माझ्या पाठी कशाला येतस तू. मग येऊ नको ना माझ्या पाठी बिठी. छत्री दे माझा मेकअप जाईल. पहिला मेकअपची पडले काय छत्री म्हणजे मला कोण घेईल छत्रीत. नको येऊ. अरे पाऊस पडतोय मला घे छत्रीत. नाही. अरे घे यायला पाऊस पडतोय इथं जाम. पडू दे ना भीज. मी नाही भिजणार मला ताप बी भरला मग. नको ना असं होत वागू. अरे नको म्हणजे तू अशी वागशील तर मी अरे पण तसंच तू आज वागेन माझ्यावर तुझ्यावर. लय बेकार वाला चिडतस तू आज. कधी असं माझ्यावर चिडत नाही तू. असं थोडी द्या चिडत नाही आता आणि मी. आज चिडलेला माझा ब्लॉग मध्ये काय टाकू नको तू. चिडलेला थोडी ब्लॉग मध्ये काय टाकणार आहे मी. फक्त चांगलं सांगतोय रे तुला, थोडी मी चिडतोय तुझ्यावर. अरे पण चिडलास तू मला नाही कधी असं बोललस पण नाही. माझ्या वरडून बोलत नाही काय नाही. आज एकदम असं तू बोलतस. असं बोलतोस म्हणजे आता मी वाईट थोडी बोलतोय काय. मी तुला वाईट थोडी शिकवतोय. नको बोलू ना असं. अरे पण मी तुला वाईट थोडी काय बोलतोय. चांगल्यासाठीच बोलतोय ना मी. नाही ना चिडू. नाही चिडणार बाबा घे. नको ना चिडू. आणि इस्कॉन टेम्पलला इस्कॉन टेम्पलला कॅन्सल नको असं जाऊया आपण. चांगले कपडे आपले कुर्ता असतात आपण गेलो असतो एक वेळ. तू पण मग कुर्ता घालून यायचंस ना. अरे पोरानं चालतं रे कुर्ता बिर्ता थोडी असं काही लागतं. असं नको करत जा माझी. नाही करणार बाबा. ए गाईस आपण दिया बरोबर प्रँक केलेला. गाईस दिया बरोबर प्रँक केला. दियाला काही समजलाच नाही आपण प्रँक केलेला तो. आणि गाईस दियावरती मी एवढा चिडत पण नाही कधी, कारण का तिला माहित आहे आणि तिच्यावर आज असं वागवतं तिला समजलं असेल मी एवढा कधी वागत नाही. आणि तिला आज वाटलं असेल की हा खरोखरच रागावलाय. तर मित्रांनो झालं कसं काय तुला माहित आहे काय काय झालेला. 4 वाजता चालू होतं ना इस्कॉन टेम्पल. आणि मी बोललो की आपल्याला कपडे पण आणायचे ना मला. बोललो कपडे आणायला जाऊया. परत मला आता फार्म हाऊसला जायचंय मग मला टाइम नाही भेटणार ना कामावर जातं मग म्हणून मी दियाला गंडवला आणि प्रँक केला. आणि अगोदर मी मित्रांना माझ्या सांगून ठेवलेला प्रँक करणार आहे दिया बरोबर. आणि दिया चिडणार आहे माझ्यावरती. आणि बघूया ती कशी काय करते चिडते माझ्यावरती. मग तुला मी आज सकाळपासून आले तेव्हा चिडवत होतं मी मगापासून. तुला समजलं ना मी चिडवत होतो. आईच्या पत गायचीला काय समजलं ना मी चिडवतो. हिला वाटलं खरं खरं. मी ह्याला दाखवलं पण मी कपडा असं घालते ना अगोदर बोलला. आणि गाय जिने मला व्हिडिओ कॉलवरती दाखवलेलं कपडे कुठले घालू देवदर्शनाचे. मला माहित आहे कुर्तेवाले घालतात पण मी हिला मुद्दा म्हणून बोललेलं तू हे कपडा घाल. कारण का आणि गायस मी दियाला सॉरी बोलतो. सॉरी रिया मी कधी बोलत पण नाही बिचारीला. आणि आज मी तिला ओरडलो ना. हा मला कधी ओरडत पण नाही. मला असं कधी माझ्या जोरानं आवाज करून माझ्याशी बोलत पण नाही ना. आज माझ्या एकदम बेकार असं बोलत होता. मला वेगळा वाटला. बिचारीला वेगळा वाटला गायस. जाऊ द्या आता सगळं झालं गेलं विसरून टाकू. नाही तर तुला वाटलं खरं मी चिडतो बिडतो की काय जाम. फेस वॉश घे ना मला. अरे फेशवॉश घे ना. आता गाईस हिचा बघा मेकअप उतरला म्हणून बोलते फेस वॉश पाहिजे. चलो गाइस फेस वॉश लेने के लिए जाते हैं. चलो जुना फेस वॉश घेते. तुझा फेस वॉश संपलाय ना म्हणून. हा बघा कुठला आहे सीताफळ. सॅटाफिल. चला गाय सीताफळचा फेस वॉश घेता दिया. बघू शकता दिया खुश झाली आता. मगाशी रडत होती आता खुश. मित्रांनो दियाचा राग पावसासारखा.
कधी येईल सांगता येत नाही. बघा पाऊस पण गेला, दियाचा राग पण गेला. गाईस तो फेस वॉश मला वाटलं 209चा आहे. आयला हे हसते. आणि नंतर बघितलं त्याच्या आईला 909. आयला मस्तच फोडणी लागली मला. आयला डेंजर आहे. अरे सॉरी थोडी, इथं माझी जायला फाटली शाप. काय गाईस मी माझ्या सोनूसाठी काय पण घेन, काय पण घेन. अभि गाईस हम जा रहे हैं जुईनगर स्टेशन. आता तिथून आपण जाऊ विकीला भेटायला आणि तिथून मस्तपैकी कपडे घेऊ. मला तुम्ही प्रँक केलास ना, मग मी पण तुझ्यासोबत एक प्रँक केला. बघा गाईस, दियावरती मी प्रँक केला म्हणून ती बोलते मी पण तुला 909 रुपयाची फोडणीचा प्रँक लावला. पण तुला माहिती नाही तो फेस वॉश कितीचा मी रोज घेतो. मला नाही माहिती. हा मी ना? बोललो असल सस्त्यात, म्हणून मी पण बोललो चल जाऊ घे. आयला नंतर समजला. हो गाय बघा विकी भेटला आम्हाला इथं. बघा बघा कसं बघताय. अरे चला बघा गाय विकी आणि गाय दिया मस्त छत्री मारते काढायचंय. चला आता तिकीट काढूया. कुठे राहिलाय गेटवर, गेट वरती राहिलाय विकी गाय. आतमध्ये मुदत त्याला. आणि आतमध्ये काय सांगते आपण विकी आला पण लगेच आतमध्ये. सॉरी पण मान्य बोललाय. सॉरी बोलला गाईस. आपण जातो प्रभात स्टेशनला जातो आम्ही आणि तिकडे मस्त कपडे बघू आपण फार्म हाऊसला. फायनली आम्ही या शॉप मध्ये येऊन पोहोचलो. बघा खतरनाक शॉप आहे. आता तुम्हाला दाखवतो आम्ही. त्यातल्या टी शर्टी भारी भारी भेटतात बघा. एकदम प्लेअरच्या टी शर्टी आहेत ब्रँडेड. गर्दी पण आहे आणि आम्ही शॉपिंग पण केले मस्त पैकी इथं. आणि बघा अजून एक टी शर्ट घेतले विकीने आणि आता आम्ही जाणार मस्त पैकी. चला तुम्ही सोबत. तुम्ही काही येडं झालं का इथंच बघता कोणून. एवढा म्हणजे जायला बघायला नको चेक करून. माझी बघ खतरनाक आहे. आता रातभर झोपणार नाही किंवा काय स्विगी कावल्याचा आवाज काढता का? सेम कावल्याचा पिल्लू बघा तुम्हाला दाखवता. सेम ना, वेगळा आला रे आता. सेम आला. आयला खाता ना बघा. स्टेशनला पण कावलं वरडतात. बेडकाच वाटत कावल्याच वाटत रे. खतरनाक रे. एक लाईक तर बनतंय विकीसाठी. लाईक करा गाईस विकीसाठी. कावल्याचा पिल्लू तिकडे. आता आवाज केला तर पब्लिक लागायचा. गाईस कावल्याचा आवाज सगळ्यांना आवडतं वाटतं. हा मोर आहे. असं भूक लागलेली आम्हाला. मस्त आलो तंदुरी वडापाव खायला. हे बघा इथं. हे बघा तंदुरी वडापाव. गर्दी पण जाम आहे आता. विकायला खाताय मस्त. पहिलाच टाकलाय तो. खायच्या अगोदरच मस्त लागलाय त्याला. आणि इथं दियाला बघ कसं लागतंय. खाल्ला ना. आणि अर्धा खाल्लाय तरी पण बघूया तुझी रिॲक्शन काय असणार आहे. त्या मायला याला पण आवडलाय. आपण खाऊया मस्त पैकी. एक नंबर आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर इथे या जुईनगरला. जुईनगर आहे बघा. चिंचोली तलाव आहे इथं. चिंचोली तलावच्या समोरच आहे. चला मित्रांनो आता आम्ही जातोय घरी आणि दिया पण चालली घरी. आणि आता आम्ही हा ब्लॉग आपण इथं एंड करतोय. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला चला टाटा. आपल्याचा बाय. चल बाय बाय टाटा.